रेकॉर्डिंग चालू आली. हां, तर अशा प्रकारे आपण आता आपल्या मित्रांची गाडी घेऊन चाललो आहे सातारा. शिवजयंतीचा उत्सव आहे आणि त्यानिमित्ताने आपण सर्व तयारी करून चाललो आहे. हा आपला पहिलाच ब्लॉग आहे. आपण निघालो आहे कल्याणहून. आत्ता वाजले आहेत जवळजवळ 8:15. तर लवकर निघायचं होतं पण झोप झाली नव्हती, त्यामुळे आपण लेट निघालो आहे आणि थोडं ऊन लागेल. बघूया आता ब्लॉग बनवत आपण किती वाजता साताऱ्याला पोचणार आहोत ते. पण ह्या प्रवासाची एक वेगळीच मजा आहे. बाईक राईड आणि ते पण थंडीच्या दिवसामध्ये आपण चाललो आहे. तर वाटेत बघू आता कसं काय एक्सपिरियन्स आपल्याला मिळतं आहे. चला तर मग माझ्यासोबत तुम्ही हा ब्लॉग तुम्ही पहा. व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आता ह्यासाठी आपण हा जो व्हिडिओ आपण बनवतो आहे हा आपण घेतलेला आहे डिजिटेकचा कॅमेरा घेतला आहे D001. तर हा एकदम रिजनेबल सेटअप आपण लावला आहे आणि चेस्ट माउंट आपण लावलेला आहे, त्यामुळे आपल्याला हा व्ह्यू मिळतो आहे. आपण हेल्मेट माउंट लावलेलं नाही आहे आणि हँडलबार पण नाही. हँडलबारमध्ये कसं होतं की थोडे व्हिडिओ शेकीज येतात, त्यामुळे आपण हँडलबारला काही लावलेलं नाही आहे. आपण चेस्ट माउंट लावलेलं आहे. आपल्याकडे गाडी आहे आपली रॉयल एनफिल्ड बुलेट मेटिऑर 350. ह्याहून आपण पहिलाच आपला ब्लॉग आहे हा आणि सरळ आपण आता चाललेलो आहे साताऱ्याच्या दिशेने. तर वाटेमध्ये आपल्याला गाणी ऐकण्यासाठी आपण एक ओरायमोचा स्पीकर घेतलेला आहे, ब्लूटूथ स्पीकर, जो आपण हँडलबारला इथे अटॅच केलेला आहे. तो डिटॅचेबल स्पीकर आहे, त्यामुळे आपण त्याला इतरत्र काढून दुसरीकडेही वापरू शकतो आणि खूप चांगला साऊंड आहे त्याला. आता ही जी गाणी वाजत आहेत ती ह्याच स्पीकरवरती वाजत आहेत. तर आपण दोन्ही मतलब याच्यावरती आपण रेकॉर्डिंग पण करू शकतो आणि तुमचे कॉल वगैरे अटेंड करू शकतो याच्यावरती आणि गाणी पण ऐकू शकतो. आणि आपल्या जो कॅमेरा आहे डिजिटेकचा, तर त्याच्यामध्ये ही क्लॅरिटी तुम्ही बघू शकता की बजेट कॅमेरामध्ये तुम्हाला एक चांगली क्लॅरिटी मिळते इथे. तर बजेट सेगमेंटमध्ये हा एक उत्तम असा पर्याय आपल्याला स्टार्टअप करायचा असेल व्लॉगिंग करण्यासाठी, तर एक बजेट कॅमेरा आपण इथे घेऊ शकतो. तर बघूया आता पुढे आपल्याला कसं म्हणजे एक्सपिरियन्स राहील, पुढचे आपले कसे व्ह्यूज मिळतील वगैरे. तर तुम्ही आनंद घ्या या प्रवासाचा. धन्यवाद.
खोपोली पोहोचताना आपल्याला जो सुंदर असा खंडाळा घाट आहे तर त्याचे सुंदर असे दृश्य आपण कॅमेऱ्यामध्ये कैद करणार आहोत. आणि नाश्त्यासाठी आपण थांबणार आहोत पुढे कामशेतच्या जवळ, म्हणजे कामशेतचा जो घाट लागतो जुना पुणे हायवे, तिथे एक हॉटेल आहे दर्शन म्हणून. तर तिथे छानपैकी असं मिसळ अशी मिळते. तर तिथे आपण हवा देख ना, हवा हवा कितना देख, आगे करूँ. कितना है, कम है क्या? ए साइलेंसर चला, रुक एक मिनट, रुक रुक रुक, आगे लेकर रुक. उधर से कर, चटका लगा, उधर से करा. कितना देख, हाँ 10 पॉइंट है. अरे बाबा पंचर है, हवा नहीं डाला था क्या? हाँ हवा नहीं डाला था, पंचर है. पंचर है क्या? हाँ सर. देख जरा, क्या? हाँ मित्रांनो, आता आपला टायर पंक्चर झालेला आहे मागचा. बघूया आता किती पंक्चर निघतात त्याच्यामध्ये. आपण गॅरेजला इथे थांबलो, नशिबाने आपल्याला जवळच गॅरेज मिळालं आहे. तर आता बघूया आपल्याला किती पंक्चर निघतात. ₹20 पर पंचर, 100 रुपीज पर पंचर. ये गर्म होकर लीकेज होता है, ये लिक्विड इसमें लगा रहता है. ये लीकेज नहीं होएगा ना? नहीं, ये लिक्विड इसमें लगा रहता है. देख, एक ही है ना पंक्चर? देख रहा हूँ. हिल नहीं है ना? इधर गिलास है इसमें. क्या बात कर रहा है? हाँ. कांच है? हाँ. अरे बाप रे, निकाल. शिट, कांच कैसा घुस गया? नहीं, आप गिलास पे गाड़ी डालो. हाँ गिलास पे गाड़ी चली. हो गया, अभी इतना ही था, ये डाल दिया, खत्म. हाँ हो गया, वो बन गया. इधर भी है, दूसरा उधर क्या घुसा है? इसमें भी गिलास, सब गिलास ही के पंचर है सर. आप पंचर पे रनिंग भी करते हैं.
डालने का? कितने का हो? किला भी 12 रुपये का डालने आणणे का. आपण पंक्चर काढून आता पुढे निघालो आहोत आणि आपण पोचलेलो आहोत आता खंडाळा घाटाच्या सुरुवातीला. मी तुम्हाला दिसत आहे समोर. तर हवाच्या टायरमध्ये कमी असल्या कारणाने आपण सकाळी हवा भरली नाही आहे, चेक पण नाही केली आणि थोडी कमी होती, त्यामुळे कुठेतरी काच त्याच्यामध्ये घुसलेली होती मागच्या चाकामध्ये आणि जवळजवळ 6 पंक्चर निघाले, 6 पंक्चर होते. तर आपण डिसिजन घेतला की 2 पंक्चर काढल्यानंतर अजून त्याला सांगितलं की पंक्चर तुम्ही शोधा अजून किती आहेत ते, आणि तसे 6 पंक्चर आपल्याला दिसले. मग त्यात आपण काय केलं की टायरमध्ये एक लिक्विड टाकलेलं आहे, ते 970 रुपयाचं लिक्विड आहे आणि त्यांची मजुरी ते लोक घेतात. तर त्यांनी 1200 सांगितलेले, बा आपण त्याशी कमी करून घेतलेलं आहे आणि त्या टायरमध्ये टाकल्यानंतर जेव्हा पण पंक्चर होईल तुमचं चाक, तेव्हा खिळा काढल्यानंतर ऑटोमॅटिक ते पंक्चर भरून घेतं. तर त्याप्रकारे आपले बाकीचे 4 पंक्चर आहेत ते आपले निघाले आहेत आणि आपण असं पुढे चाललेलो आहे. आता सुंदर असं दृश्य तुम्ही बघू शकता. खंडाळा घाटात आपण पोहोचलेलो आहे आणि थोडं आपल्याला डिले झाले गाडी पंक्चर झाल्यामुळे. ठीक आहे, आता प्रवासामध्ये थोडंफार इकडे तिकडे होत राहतं, थोडं लेट झालं तरी चालेल, पण आपल्याला सुखरूप पोहोचायचं आहे. उद्या शिवजयंतीचा आपल्याला ब्लॉग बनवायचा आहे, तर त्यामुळे आपण चाललेलो आहोत आता. तर तुम्ही आपल्याबरोबर हा प्रवासाचा आनंद लुटत राहा असाच. तर आता घाटामध्ये आपण चाललो आहे. आता इथे हा खंडाळा घाट आहे आणि गाणी आपण स्पीकर घेतलेले त्याच्यावरती आपण गाणे ऐकत चाललेलो आहे. तर तुम्ही गाण्यांचा आस्वाद घेत राहा.
नमस्कार मंडळी. तर आपण इथे थांबलेलो आहे आता दर्शना ढाबा, इथे दर्शना मिसळ हाऊस बाजूलाच. तर या ठिकाणी असे आपला छानपैकी नाश्ता झालेला आहे. दादा आहे तिकडे काउंटरला. दादा काय करा, आपलं नाव प्रकाश साहेब आहे तिकडे. त्यांनी आपल्याला छानपैकी नाश्ता दिलेला आहे. त्यांचं हॉटेल. दादा आपलं नाव काय? नामदेव गायके. नामदेव गायके. त्यांचा इथं ढाबा आहे, बाजूला मिसळ हाऊस आहे. तर तुम्ही नक्की या, इथली मिसळ खूप उत्कृष्ट टेस्टी आहे आणि याचा आस्वाद घ्या. धन्यवाद. आपण इथं आता नाश्ता करायला थांबलेलो आहे. मस्तपैकी मिसळपाव घेतलेली आहे, छानपैकी मिसळपाव. हॉटेलचं नाव काय होतं आपलं? दर्शन ढाबा म्हणून आहे. हे एक्झॅक्ट कामशेत घाटाच्या जुना पुणे हायवे, जुना कामशेत घाट आहे. त्या घाटाच्या एक्झॅक्ट आधीच लागतो. खूप छान मिसळ मिळते इथे. कधी आलात तर मिसळचा आस्वाद घेऊ शकता इथे. धन्यवाद. अशा प्रकारे आपण नाश्ता करून छानपैकी मिसळ, त्याच्यामध्ये तर्री, त्यात तुम्हाला दही, 1 वाटी, 4 पाव, असे सुंदर अशी मिसळ आपल्याला आपण खाऊन आता पुढे आलेलो आहोत. आपण पुण्यामध्ये पोचलेलो आहोत. बाणेर मार्गे आपण पुणे, आता कात्रजच्या आपण जवळ आहे. हा जो व्ह्यू आहे तुम्ही पाहत आहात, हा कात्रज जवळ आपण पोचलेलो आहोत. आणि पुढे आपल्याला आता कात्रजचा बोगदा लागणार आहे. तर त्या बोगद्यात एवढा मोठा बोगदा आहे तो, जवळजवळ 2-1 मिनटाचा बोगदा असेल तो. आणि खूप सुंदर असं दृश्य आहे कात्रज बोगद्याचं. आता तुम्ही त्याचा आस्वाद घ्या गाण्यासोबत.
नमस्कार मित्रांनो, तर आपण आता इथे जेवायला थांबलेलो आहे. बघू शकता हॉटेल मीरा, हे एक्झॅक्ट पारगाव खंडाळा. हा खंडाळाचा जो पारगाव खंडाळाचा जो घाट लागतो त्याच्या आधी हे हॉटेल आहे. तर इथे तुम्ही जेवायला थांबू शकता. उत्कृष्ट प्रकारचं इथे जेवण मिळतं. मटन भाकरी, हॉटेल मीरा मटन भाकरी मस्त आहे की घरगुती प्रकारचं इथं जेवण. आपली जन्न इकडे लावलेली आहे मस्त. आणि मालकांशी भेटून देऊ तुम्हाला. सर आपलं नाव सांगा. संदीप खंडागळे. संदीप खंडागळे साहेब, खूप उत्कृष्ट जेवण होतं, घरगुती एकदम मस्त. तर तुम्हाला इथे छानपैकी जेवण मिळणार आहे. तर एक्झॅक्ट पारगाव खंडाळा इथे तुम्ही जेवायला थांबू शकता, सातारा रोड. थँक्यू. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. Now the morning is the afternoon. We lay awake in bed. The laughs so loud as the hours pass. We're gonna do it all again. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be, we're gonna be two hearts running wild.
सरळ आपला पवई नाका या ठिकाणी जात आहे. आणि हायवेपासून तुम्ही राईट घेतला, एक बॉम्बे रेस्टॉरंटच्या इथून तुम्ही राईट घेतला की सरळ रस्ता हा तुम्हाला पवई नाका इथं घेऊन येतो. तर इथून आपलं गाव वडगाव जवळजवळ 13 किलोमीटर अंतरावरती आहे. तर आता थोडंसं आपलं अंतर बाकी राहिलेलं आहे. तर आपण व्यवस्थित ते अंतर पार करूया आणि लवकरच आता आपण आपल्या गावी पोचणार आहोत. तर तुम्ही पुढचं दृश्य बघू शकता. आपल्या गावचं दृश्य खूप छान आहे. उरमोडी धरणाच्या बाजूला आपलं गाव आहे वडगाव. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला ह्या व्हिडिओचा आनंद मिळत राहील आणि तुम्हाला निसर्गाचा आनंद घेता येईल. थोडं आता काय पाऊस नसल्या कारणाने आता हिवाळ्याचं वातावरण आहे, त्यामुळे हिरवळ थोडीशी तुम्हाला कमी दिसते इकडे. पण सुंदर असं ठिकाण आहे. समोरच अजिंक्यतारा किल्ला दिसेल तुम्हाला. आणि आपल्याला बोगद्याच्या पुढे गेल्यानंतर उजव्या हाताला म्हणजे सज्जनगड किल्ल्याच्या बाजूला आपल्याला जायचं आहे. तर आता आपण बोगदा पूर्ण पार केलेला आहे आणि आता आपण लागलेलो आहोत उरमोडी धरण ह्या रस्त्याला. आणि आता आपण तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूला आता हिरवळ इकडे आहे, कारण की इकडे कसं उरमोडी नदीचं जे पाणी अडवलेलं आहे, तर उरमोडी धरण बांधलेलं आहे, त्यामुळे इकडे तुम्हाला शेतीची जागा पूर्ण हिरवी दिसते. मित्रांनो, समोर आपण पाहू शकता उरमोडी धरण, समोर सज्जनगडचा डोंगर आहे पूर्ण. आणि हा रस्ता जातो आपल्या गावी वडगाव या ठिकाणी. आणि हे पूर्ण जंगल आता हिरवगार असतं. पावसामध्ये आता जवळ हे सुकलेलं आहे, कारण की पाणी नाही आहे आता ह्या झाडांना. पावसामध्ये पूर्ण हिरवगार दिसतं. आता आपले भाऊ बंधू आपले राजा आपल्याला भेटले तिथे आणि आपण इथून चाललो आहे त्या सरळ आपल्या गावी. आणि आपल्याला उद्या शूटिंग करायची आहे शिवजयंतीची. आणि आपली बॅटरी पूर्ण लो झालेली आहे आता कॅमेऱ्याची, कारण की आपण पूर्ण प्रवासामध्ये दोन्ही बॅटऱ्या यूज केलेल्या आहेत. त्यामुळे आता आपल्याला पुढचा म्हणजे व्हिडिओ ह्याच्यामध्ये टाकता आलेला नाही आहे, कारण की तो बॅटरी लो झाल्या कारणाने आपल्याला तो व्हिडिओ घेता येणार नाही आहे. तर आपण आता इथेच थांबत आहोत. नक्की पहा पुढचा ब्लॉग.